पुण्यामध्ये होत आहे आणि 100वे साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत असताना ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे की जी काही साहित्य परिषदेची इच्छा आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल त्यासाठी आमची सुरुवातीला एक बैठक झाली। 1 वर्षापूर्वी साहित्य परिषदेला मी अपग्रेडेशनसाठी 1 कोटी रुपये जाहीर केले होते, त्याचा धनादेश देखील मी योगेशींकडे दिलेला आहे आणि भविष्याच्या साहित्य संमेलनासाठी आपल्याला काय करता येईल त्याची चर्चा झाल्यानंतर आम्ही काही निर्णयावर आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं त्याला आम्ही 3 कोटी रुपये दिले, साताराला 3 कोटी रुपये दिले आणि साहित्य संमेलन हे 100वे पुण्यामध्ये होत आहे। पण या साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे। 99 साहित्य संमेलन जी होत आहेत त्या 99 साहित्य संमेलनामध्ये कामगार संमेलन असेल, वारकरी संमेलन असेल, महिला संमेलन असेल, बाल संमेलन असेल, असे विविध म्हणजे उद्योजक संमेलन देखील त्यामध्ये आहे। अशा प्रकारची जी संमेलनं आहेत ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत आहेत। त्या संमेलनासाठी देखील 5 कोटी रुपयाची तरतूद ही मराठी भाषा विभाग करणार आहे। परदेशामध्ये 12 संमेलनं जी आहेत त्या 12 संमेलनासाठी आपण थेट करन्सी ट्रान्सफर करू शकत नाही, म्हणून 2 कोटी रुपये CSR मध्ये द्यायचा निर्णय हा मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषा विभाग असेल, साहित्य परिषद असेल, समर्थ किंवा फाउंडेशन असेल, त्यांचं ध्येय आणि धोरण एकच आहे की 100वे जे साहित्य संमेलन आहे त्याचा नुसता गाजावाजा किंवा इव्हेंट आम्हाला करायचा नाही, तर जे मराठी भाषेचं उद्दिष्ट आहे, जे साहित्य परिषदेचं उद्दिष्ट आहे, जे समर्थ युवा प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे की 7 समुद्रापलीकडे देखील 100वे साहित्य संमेलन हे गेलं पाहिजे आणि मराठीची परंपरा आणि मराठीची संस्कृती ही पुढच्या पिढीनं जतन केली पाहिजे, ही जी आमची सगळ्यांची इच्छा आणि विशेषतः काम करण्याची जी साहित्य परिषदेच्या मागे ठामपणानं उभा आहे आणि ती प्रचिती कदाचित सगळ्यांना त्या ठिकाणी आली असेल। आज आमच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजून विविध कार्यक्रम 3 ऑक्टोबर पासून 9 ऑक्टोबर पर्यंत आम्हाला करायचे आहेत। विद्यार्थी संमेलन आम्हाला करायचे आहेत, महिला संमेलन आम्हाला करायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक घटकापर्यंत आपली अभिजात मराठी भाषा पोहोचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठी साहित्य परिषद जे काम करणार आहे त्याला पूर्ण सहकार्य मराठी भाषा विभागानं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। साहित्य संमेलनाचं उद्घाटन जर त्यांच्या हस्ते झालं तर महाराष्ट्राचा आणि 100व्या साहित्य संमेलनाचा देखील अभिमान आहे। या संमेलनामध्ये मला असं वाटतं की जो कालावधी आपल्याला मिळतोय म्हणजे 14 ऑगस्टला पहिलं संमेलन त्याची नांदी सुरू होते, ती पुण्याचं संमेलन होईपर्यंत ही संमेलनं सुरू राहतील। मराठी भाषेसाठी जे जे घटक काम करतात त्यांच्यासाठी ते साहित्य संमेलन असतात। मला अजून एक संकल्पना का आवडली आहे, उद्योजकांचं देखील मराठी संमेलन करण्याचा निर्णय घेतला। जसा मी मराठी भाषेचा मंत्री आहे तसा उद्योग मंत्री देखील आहे, त्याच्यामुळे मराठी उद्योजकांना एकत्र करण्याचं धाडस देखील मराठी साहित्य परिषद दाखवते, हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि मराठी उद्योजक देखील साहित्यिक असू शकतात हे याच्यातनं प्रूव्ह होणार आहे। यापूर्वी साहित्य संमेलनात अनेक वाद सगळे झाले नाही, ह्या संमेलनात तसं काही होणार नाही यासाठी काय काय बॅलन्स राखलं जाईल? माझं तर याबाबतचं म्हणणं आहे की मराठीसाठी वाद हा असूच नाही। ठीक आहे, त्रुटी प्रत्येकाकडनं राहतात, चुका प्रत्येकाकडनं होतात, त्या शेवटी सुधारून आपल्याला पुढे जायचं आहे। पण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्या भाषेचं संमेलन करत असताना थोडं मागं पुढे झालं प्रत्येकानं समजून घेणं आवश्यक आहे। शेवटी